हरिओम. पातंजली योगसूत्रे योगदासांचे प्रवचन कैवल्यपाद सूत्र क्रमांक 18. सदा ज्ञाताः चित्तवृत्तय तत्प्रभो पुरुषस्या परिणामित्वात्. अंतरात्मा सर्व घटनांना केवळ साक्षी असतो, त्यामुळे तो अपरिणामी असतो. यामुळे चित्ताच्या वृत्ती अंतरात्म्याला सतत समजत असतात. सूत्रार्थाचे विवरण करण्यापूर्वी प्रथम एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया. वस्तूचा ज्याच्यावर परिणाम होतो त्याला तो परिणाम जाणवत नाही, तर त्या परिणाम झालेल्याला जो पाहतो तो अपरिणामी असतो, त्याला तो परिणाम माहीत होतो. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य दारू प्यायल्यावर तो ज्या काही मरकटलीला करतो त्या मरकटलीला दारूचा अंमल असलेल्याला, दारूच्या नशेचा परिणाम झालेल्याला कळत नाही. त्या दारुड्याला जर एखादा दुसरा दारुडा पाहत असला तर तो सुद्धा दारूचा परिणाम झालेला असतो, त्यामुळे त्याला सुद्धा त्या मरकटलीला समजत नाहीत. पण दारू न प्यायलेल्याला, दारूचा परिणाम नसलेल्याला त्या मरकटलीला कळतात. क्रोधाचा परिणाम झालेल्या भरात अर्वाच्य शब्द बोलला तर ते त्या क्रोधीला पाहणाऱ्याला क्रोधाचा परिणाम नसलेल्याला समजते. अशा वेळी आपण म्हणतो क्रोधीचा तोल गेला, म्हणजेच क्रोधाचा परिणाम त्याला स्वतःला समजत नाही. विमानात बसल्यावर आपण प्रचंड वेगाने त्या विमानाबरोबर हवेतून जात असतो. विमानाच्या वेगाचा परिणाम म्हणून आपणही त्या विमानाबरोबर गतिमान झालेले असतो, पण हे विमानात बसलेले आपल्याला समजत नाही. परंतु हे विमान जमिनीवरून पाहणाऱ्याला त्या वेगाचा परिणाम नसलेल्याला कळते. चित्त आणि तो पुरुष म्हणजे अंतरात्मा यांचे बाबतीत हेच घडते. चित्त याचा अर्थच ज्याचे पाहून झाले आहे ते असा आहे. ज्याने भूतकाळात अनुभवले आहे ते म्हणजे चित्त. चित्तावर अनेक गोष्टींचा सतत परिणाम होत असतो. चित्त नेहमीच परिणाम झालेले असते, त्यामुळे त्याला ते परिणाम कळत नाहीत. ते परिणाम पाहणारा जो पुरुष म्हणजे अंतरात्मा असतो त्याला ते परिणाम समजतात. याचाच अर्थ वर विवेचन केल्याप्रमाणे तो पुरुष अंतरात्मा अपरिणामी असतो. आत्म्यावर कसलाही परिणाम होत नाही. तो सर्वज्ञाता, सर्वज्ञ, सर्व साक्षी असतो. यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवावी. चोरून जरी साय खाल्ली तरी त्याचे बाळसे अंगावर इतरांना दिसते. चोरून लपवा छपवीने दुष्कृत्ये केली तरी ती तो अंतरात्मा पाहत असतो. म्हणूनच त्याला चित्रगुप्त म्हणतात. त्याच्या गुप्त नोंदीनुसार भोग भोगावेच लागतात. सुज्ञांनी यातून धडा घ्यावा. यालाच जोडून पुढचं सूत्र क्रमांक 19. न तत् स्वाभासम दृश्यत्वात्. चित्त स्वयंप्रकाशी नाही, परंतु याचबरोबर ते दृश्यमान आहे. चित्तासंबंधी 3 गोष्टी येथे योगाधिराज पातंजली सांगत आहेत. चित्त भासमान नाही, ते अस्तित्वात आहे. चित्त स्वयंप्रकाशी नाही, ते स्वतःला प्रकाशमान, दृश्यमान करू शकत नाही. याचबरोबर ते दृश्यमान आहे. या गोष्टी वरवर दिसायला विसंगत वाटतात, पण त्या समजायला सुलभ आहेत. चित्त भासमान नाही, म्हणजेच ते मिथ्या नाही. चित्त म्हणजे एक गृहीत धरलेली गोष्ट नव्हे. आपण एखादी गोष्ट करायला गेलो आणि काही कारणाने आपले चित्त ठिकाणावर नसेल तर आपण ती गोष्ट करू शकत नाही. एवढेच नव्हे तर चित्त आपण करायच्या गोष्टीत रममाण झालं नाही, तदाकार झालं नाही तर ती गोष्ट आपण करू शकत नाही. याचाच अर्थ चित्त प्रत्यक्ष अस्तित्वात आहे. चित्त स्वाभास नाही असं या सूत्रात सांगितलं आहे. चित्त स्वयंप्रकाशी नाही. स्वयंप्रकाशित गोष्ट आपोआप दिसते. ती मुद्दाम विशेष कष्ट घेऊन पाहावी लागत नाही. उदाहरणार्थ, तारे स्वयंप्रकाशित आहेत. सूर्य आपल्याला सहजच दिसतो.
अग्नी स्वयंप्रकाशित आहे, तो पेटलेला आपल्याला दिसतो. म्हणजे स्वयंप्रकाशित गोष्टी स्वतःचे अस्तित्व स्वतःहून जाणवून देतात. चित्त अंतस्थ आहे, ते स्वतःचे स्वतःला दृश्य करू शकत नाही. यामुळेच एक चित्त दुसऱ्या चित्ताला जाणू पाहू शकत नाही. यामुळे चित्त पाहण्यासाठी, जाणण्यासाठी, आकलन होण्यासाठी वेगळ्या कशाची तरी आवश्यकता असते. चित्त पाहणारा हा वेगळाच, म्हणजेच तो द्रष्टा, अंतरात्मा असतो. चित्त दृश्य आहे असंही या सूत्रात सांगितलं आहे. चित्त तर सूक्ष्म आहे, ते डोळ्यांना दिसत नाही. शवविच्छेदन केल्यास चित्त म्हणून एखादा भाग शरीरात दाखवता येत नाही. परंतु येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की आपण पंचज्ञानेंद्रियांनी वस्तू पाहतो, जाणतो, समजावून घेतो. काळोखात हस्तस्पर्शाने आपण कित्येक गोष्टी जाणतो. म्हणजे काळोखात स्पर्शाने ज्या भावना निर्माण होतात त्याद्वारे आपल्याला समजते. याचप्रमाणे वस्तू, गोष्ट, दृश्य, प्रसंग आपल्या मेंदूला ज्ञात झाला की त्याच्या आकलनाने विचारांचे जे भावतरंग जिथे उमटतात त्याला चित्त असे म्हणतात. अशा प्रकारे चित्त दृश्य होते. हरिओम.